नमस्कार मित्रांनो, रोकठोक आर भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी म्हणजे श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा या वाघोळा गावानजीक असलेल्या माळरानावर निंबोळीचे बीजारोपण मोठ्या थाटामाटात पार पडला असून फुलंब्री दिनांक 7 श्री रामेश्वर विद्यालय येथे पर्यावरण आयाम अंतर्गत निंबोळी बीजारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तेव्हा वाघोळा येथील माळरानावर हजारोच्या संख्येने निंबोळीचे बीजारोपण करण्यात आले। तर 2009 पासून चालत आलेल्या या उपक्रमाचे हे 14वे वर्ष होते आणि या उपक्रमाच्या माध्यमातून वाघोळा या गावाच्या परिसरात शेकडोच्या संख्येने निंबाची झाडे वाढताना दिसून येते आहे। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग प्रेमाचा संस्कार तर वाघोळा या गावाला निसर्ग संपन्नतेचे गत वैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामेश्वर विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री विकासराव गायकवाड हे होते। तेव्हा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। श्री रावसाहेब गाडीकर मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय चित्ते पिंपळगाव, श्री लक्ष्मण मेमाने मुख्याध्यापक श्री धर्मवीर संभाजी विद्यालय छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते। यावेळी श्री रावसाहेब गाडीकर, श्री लक्ष्मण मेमाने यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण व आपली भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले। पर्यावरणविषयी गीत विद्यालयाचे शिक्षक श्री मेश्राम जी.सी. यांनी गायले। संस्थेचे आयाम प्रमुख श्री गजानन हरकोळ, संत तुकाराम विद्यालय शिंगी श्री विलास उबाळे, श्री महेश कुलकर्णी दाभाडे सर, धर्मवीर संभाजी विद्यालय, श्री प्रदीप वैद्य स्वामी विवेकानंद विद्यालय, श्री एकनाथ सोनवणे, श्री अभिमान पवार जुनेश्वर विद्यालय, फुले सर त्र्यंबकेश्वर विद्यालय, श्री बळीराम मुरमे संत गाडगेबाबा आश्रमशाळा अंजनडोह, श्री राठोड सर व ढाकणे सर संत भगवान बाबा आश्रमशाळा आणवी, पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था या संस्कार केंद्रातून उपस्थिती होते। शालेय परिसरातील डोंगरावर निंबोळी बिया, सीताफळ बिया, जांभूळ बिया, आंबा कोय बिया अशा एकूण 65 ते 70 हजार बियांची लागवड परिसरात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात लागवड केली असून तसेच विद्यार्थ्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका त्याचबरोबर कर्मचारी पण उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतराम मोरे सर यांनी केले असून निंबोळी पेरणी कार्यक्रमाचे शाळेतील नियोजन पर्यावरण प्रमुख श्री व्यवहारे के.एस. यांनी केले। सर्व शिक्षकांचे आयाम प्रमुखाचे मुख्याध्यापक स्वागत श्री रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उबाळे बी.एस. यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम पार पडला। तर मित्रांनो, निसर्ग जगवणं काळाची गरज आहे एवढंच मी सांगेन। बाकी तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।